अहो छोटे मालक, हे काय? काय? अहो म्हणजे असं इथे तुमच्या खोलीत. हे बघा, त्याला पर्याय नाही. एकतर आडगळीच्या खोलीत मी एवढा मोठा वेळ नेऊ शकत नाही, आणि तिथे उंदरांमुळे तुम्ही थांबला नसतात म्हणून. अहो पण इथे समजा तुम्हीच करताय. अहो घरात कोणच नाहीये, आई नाहीये, तेजू नाहीये, हरी नाहीये. आता मलाच करावं लागणार आहे सगळं. छोटे मालक सॉरी बरं का. नाही म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला लई त्रास होतोय ना. हो, खूप त्रास झालाय मला, आणि एकदा नाही दोनदा झालाय. दोनदा? हो, आठवा. आठवलं? हो, सिमरनच्या लग्नानंतर तुम्ही चक्कर येऊन पडला होतात, आठवलं? रमा, रमा, हा म्हणजे देवीचं दर्शन घेतलं होतं तोवर आठवतंय समजा. आणि त्याच्या पुढचं मामी मला म्हटली होती की तुम्ही गाडी घेऊन मला घरी सोडायला आला होता म्हणून. करेक्ट. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे तुम्ही रागवणार नसाल तर. हो बोला की. तुम्ही अशा दिसता बारीक, पण वजन खूप आहे हो तुमचं. नाही म्हणजे मी तसं जिम मध्ये वजन उचलतो, पण तेव्हा आपल्याला माहिती असतं ना की किती वजन उचलतोय ते, म्हणून. पहिल्यांदा उचललं होतं तेव्हा माहित झालं असेल ना वजन. मग दुसऱ्यांदा कोणी सांगितलं होतं उचलायला? अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला तिथेच सोडून यायला हवं होतं, हो ना? मी जाते. अहो सावकाश, तुम्ही जरा आराम करा. तुम्ही ऐकत का नाही माझं? आराम करा चला. रमाला एवढा वेळ कसा लागतो? एवढी मोठी टाकी दिसे ना की काय तिला? अडगळीच्या खोलीत गेली तर कुठं अडकली ही? नाही, आज तर टाकी धुवायलाच हवी, नाहीतर बाईसाहेब मलाच झापतील. ते म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अशीच गत झाली. चला मंजूबाई. हा बाम लावल्यावर ना बरं वाटेल तुम्हाला. अहो छोटे मालक, असं पायाशी कुठे बसताय तुम्ही? आता डोकं दुखत असतं तर उशाशी बसलो असतो. पाय दुखतोय म्हटल्यावर पायाशीच बसायला हवं ना. बरं, कुठे लागलंय सांगा? अहो खरंच असू देत छोटे मालक, नका तुम्ही काय करू. माझा हात मुरगळला होता तेव्हा मी असू द्या म्हटलं होतं. आणि तसंही कोणाला बरं नसेल किंवा काही लागलं असेल तर आपण त्याला मदत करावी, हे मी तुमच्याकडूनच शिकलोय. सांगा कुठे दुखतोय? सॉरी 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 सॉरी. तुम्ही जरा पाय गोल फिरून बघता का? हळू हळू हळू. तुम्ही मला उभं राहून दाखवा जरा, प्लीज 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 दाखवा. सावकाश.
चाला जरा. सावकाश सावकाश सावकाश. म्हणजे तिथे जर टेकलं ना तर तुम्हाला दुखेल. जिथे दुखतंय ना तिथे जरा कमी जोर द्या आणि उद्यापासून जरा कोणाचा तरी आधार घेऊन चालत चला. हं? बसा. आहे काय केलं जेवायला? जरा जेवायला वाट. मला वाटलं आज तरी काहीतरी वेगळं बोलशील. आई हे घे पैसे देवासमोर ठेव. तुमचं कसं आहे ना पेंट्या, गिळायचं गाव उंडाराला द्यायचं, गाव उंडारायचं पुन्हा घरी येऊन गिळायचं. आता वाटतीस का जाऊ बाहेर खायला? हे बघ पेंट्या, तू त्या अंकुश भाऊकडे काम करतो याचा अर्थ असा नाही होती की त्या अंकुश भाऊनी आपल्या दारामध्ये पैशाचं झाड लावलंय. घरामध्ये मी कष्ट करते, हे कष्ट करतात, रमा कष्ट करते म्हणून पैसा येतोय. आणि तुला माहितीये ना, रमाच्या लग्नाचं बघतोय आपण, त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. रमा आत्ता घरामध्ये पैसे देते, सुमीच्या लग्नासाठी तिने पैसा दिला, हा तिच्या मनाचा मोठेपणा आहे. पण उद्या तिचं लग्न झालं ना की तिला तिच्या सासरी पैसा द्यायला लागणार आहे, हिथं नाही देणार आहे ती. त्यावेळेला काय करायचं, कसं भागवायचंय आपण? आई अगं आत्ता कुठं मी मला हवी ती लाईन पकडली. आता पैशांची कशी थप्पी लावतो का नाही बघ. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. रमानं इतक्या थोड्या वेळात आपल्या घरासाठी जे केलंय ना ते मी पण नाही करू शकलो. आणि सुमी असं काही करल असा विचार करणंच चुकीचं आहे. हे बघ पेंट्या, रमा अशी आहे, रमा तशी आहे, रमाने हे केलं, रमाने ते केलं असं नुसतं म्हणून नाही होणार आहे. आता आपण तिच्यासाठी करण्याची वेळ आली. नाही आई, आता तू बघच, आपण रामाचं लग्न ना एकदम थाटामाटात करू. तिला पाहिजे असं तिच्या मनासारखं स्थळ मिळवून देऊ. आणि हे तुम्हाला उगाच जेवायला वाढावं म्हणून नाही म्हणत आहे बरं का, मनापासून बोलतोय. अगदी खरं सांगतोयस. एकदम खरं. ऐक तर, एक सांगू का तुला, आपल्या रमाचं लग्न झालं ना की तुझे हात पिवळे होतील असं बघूया आपण. नाही पण एक गोष्ट आहे, मी सून माझ्या पसंतीची आणणार. चालणार आहे ना तुला? आई तुझं काय आता लाजतो का काय? इतकं वर्षात पहिल्यांदाच लाजताना बघितलं मी तुला. बरं वाढ ना आता जेवायला. वाढते वाढते बघू. काही नसते. बरं झालं तुम्ही आलात. त्यांचा पाय मुरगळलाय. काय? हो, अजून तरी सूज नाहीये, म्हणजे लवकर बरा होईल. तुम्ही जरा थांबता का इथे? मला एक डॉक्युमेंट अर्जंट स्कॅन करून पाठवायचे. हा, मी जरा जाऊन येतो. वय मी आहे, तुम्ही नका काळजी करू छोटे मालक. काळजी घ्या जरा. आलोच. अगं रमे, काय आहे? काय नवीन पराक्रम केलास? अगं मंजू, पराक्रम म्या नाही, त्या माळ्यावरच्या टाकीनं त्या उंदराने केला बघ. त्यामुळे माळ्यावरून खाली पडले म्या आणि पाय मुरगळला बघ माझा. बघू हळू. रमे, तुला इथं छोट्या मालकांनी आणलं का ग? वय त्यांनीच आणलं. आधार देत देत आणलं ना त्यांनी? नाही ग, उचलून. काय उचलून? हे बघ रमे, तू हे मला बोललीस, पण घरात इतर कोणाला बी काही बी बोलू नको. त्या हरीला तर नकोच नको. अगं पण का? अगं का म्हणजे, अगं वाड्यातले छोटे मालक आणि त्यांनी एका जेवण बनवणाऱ्या मुलीला उचलून घेतलं, त्यांच्या बेडरूम मध्ये नेलं आणि त्यांच्या पलंगावर ठेवलं. अर्थ कळतोय का तुला? मंजू, अगं काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का? आणि अशी सांगतात का गोष्ट? रमे, तू गोष्ट कशी बी सांग, पर लोकांना जे पसरवायचं तेच पसरवतील. रमे अगं, मला माहितीये छोट्या मालकाने हे समद मदतीच्या भावनेनं केलंय, पर लोक विश्वास नाही ठेवणार ग त्याच्यावर. लोकांनी काय सीता माईला पण नाही सोडलं ग. मग तू
बर, एक काम कर, जे काही झालं ना ते कोणाला बी बोलू नको आता. तू इथे आराम कर, मी तुझ्यासाठी गरम पाणी घेऊन येते शेकायला. हं? पिंट्या, ऐक काय झालं चाकचूक करायला? पीठ कुठं कुठं लागलंय बघ. भाग गिरणीवाला करून टाकला माझा. काय एवढं झालेलं नाहीये. हा, सगळ्या गावात डबे घेऊन वारात काढली माझी. लोकांना काय फुकटचा तमाशा बघायला. त्या विक्या बोक्यानं फोटो पण काढला माझा. काय कोणी बघत नाही तुझ्याकडे. हा? आपल्याला उगाच वाटत असतं की लोक बघतायत. आणि काय एवढा राजकुमार लागून गेलोयस तू? हा, की लोक फोटो काढणार आहेत तुझा. अगं. आणि कसं असतं, आईला मदत केली ना की लोक नाव काढतात. तो पुंडलिक बघ, श्रावण बाळ बघ, नाव काढतात त्यांच्या आईला मदत केली म्हणून. माझ्याशी मावशी, बरं झालं तू आलीस. अगं त्या रमाचा पाय मुरगळला, तिला जमिनीवर पाय बी टेकवता येईना आता. खरं का काय? होय. पिंट्या, एक काम करशील का? रात्री आम्हाला दोघींना नेलंय, म्हणजे तिला धरून नेता येईल. एकदा बघ, खरंच गरज असली तरच मला. खरंच गरज आहे. तू ये की जा, म्हणजे मी तिला बघून येते. हे तेवढं हात नेऊन ठेवशील का? बरं. ठीक आहे, 2 दिवसात काम होईल. हा, हॅलो हा प्रताप बोलतोय. दादा, बोल रे दादा. हॅलो हॅलो. हा 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 तेजू, काय म्हणतेस? हा, मस्त. हर्षा 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 काय म्हणते? दादा, म्हणजे मी तिच्याकडे गेले होते की नाही हे क्रॉस चेक करायला फोन केलायस तू? नाही ग, मी आपलं सहज विचारलं. बऱ्याच दिवसांनी भेटलीस ना तिला, म्हणून म्हटलं कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. ती पण मज्जेत आहे. आता US ला जाणारे म्हणल्यावर अजूनच मज्जेत आहे. गुड गुड. का तेजू, घरी आहेत ना सगळे? दादा, तुला नक्की कोणाशी बोलायचंय? तुझ्याशी नाही, म्हणजे आईशी बोलायचं होतं. आई आली का ग? अरे, आई नाही आली अजून. पण तुला आईशी बोलायचं होतं तर तिच्या फोनवर फोन करायचा ना. इथे लँडलाईन वर का फोन केलायस? अगं, मला वाटलं ती घरी आली असेल ना, म्हणून केला. घरी सगळे ठीक आहेत ना? अरे हो. घरी कोणतरी जेवण बनवलंच असेल ना? अरे हो दादा, रोजच बनतं ना आपल्याकडे जेवण. नाही म्हणजे तुला कोणी जेवायला वाढलं का? म्हणजे जेवलीस का तू? एक मिनिट दादा, काय चाललंय काय तुझं? आधी मी, मग हर्षा, मग आई, मग आता जेवण, आता परत मी. काय काय काम काय तुझं नक्की? अरे हा, कामावरून आठवलं. अगं, त्या रमा यांना मी माझी रूम आवरायला सांगितली होती. तर तू जरा बघतेस का त्यांनी रूम आवरली आहे का ते? अच्छा, म्हणजे मी जाऊन बघू तुझी रूम आवरली की नाही आणि इथे येऊन तुला सांगू? काय दादा तू? आणि कमॉन, तू सांगितले म्हणल्यावर तिने आवरलीच असेल रूम. आणि आता काय एवढं अडलंय रे? तू ह्याच्यासाठी फोन केलास दादा? नाही नाही, मी आपलं सहजच केला होता. चल बाय बाय. अरे,
रमा, काय चाललंय तुझं? अगं तुला सांगितलं होतं ना आराम कर म्हणून. हा, कशाला करत बसली सगळं? मग मंजू, तू तरी सांग तिला. अगं मावशी, आता ती तुझं ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे? अगं मामी, एवढं काय बी झालेलं नाही. तू उगाच काळजी करतेस बघ. मी बरी आहे एकदम. होय, बरी आहेस तू? पुढे मारून दाखव, जाऊन दाखव मला. बरी आहेस ना? मग चाल की. अगं फक्त पाय मुरगळलाय माझा. बसून काम तर करूच शकते की. आणि अगदी उड्या नाही मारता आल्या ना तरी बी आता आदर धरून उभं राहता येते. छोट्या मालकांच्या बामाने फरक पडलाय. छोट्या मालकांच्या बामनी फरक पडला म्हणजे? अगं मावशी, काय झालं ना, काय? तिच्या रमाच्या पायाला लागलं ना तर मला काही सुचत बी नव्हतं काय करावं काय नाही. मग मी आज छोट्या मालकांकडे गेलं आणि त्यांना सांगितलं. त्यांनी मग बाम दिला आणि तो मी त्या रमाच्या पायाला लावला. विरोबा, कसं कळत नाही पोरीनं? म्हणजे त्यांच्याकडे कशाला जायचं बाम मागायला? अगं मालक आहेत ते आपले, आपण नोकर माणसं. आपल्या गोष्टीमध्ये कशाला खेचायचं त्यांना? देव माणूस आहेत ते, म्हणून त्याने औषध दिलं. स्वतः विचारपूस पण करतील. आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपला बाकीचा त्रास त्यांना द्यायला नको. महिला बचत गटाची मीटिंग चांगली झाली तेजू. ग्रेट. तुम्हाला हे सांगायला इथे बोलवलंय? आई, आता मी त्या मीटिंगला नाही आले म्हणून मला प्लीज तिथले डिटेल्स नको देऊस ग. तेजू, या सगळ्या गोष्टी तू थोड्या सिरियसली घेतल्या पाहिजेस. ट्रेकिंगच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण इन्व्हॉल्व व्हायला पाहिजेस तू. मला सांग, आज दिवसभर काय केलंस तू? आई, तू मला एक गोष्ट क्लिअर सांग. तुला आणि रावसाहेबांना माझ्याकडनं नक्की काय हवंय? म्हणजे एकदा तुम्ही म्हणता 6 महिन्यांनी तेजूचं लग्न लावून देऊ आणि आता तुम्हाला सांगतेस की अशा सोशल गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व हो. आय मीन, काय ते एकदा ठरवा ना. तेजू, तू लग्न करून दुसऱ्या घरी गेलीस ना तरी सुद्धा रावसाहेबांचं नाव तुला राखायचंच आहे. ह्या घरची परंपरा, सामाजिक कार्य हे सगळं तुला पुढे न्यायचंय. या घरचं स्टेटस, डिग्निटी तुला सांभाळायला नको? तेच म्हंटल, तुझं डिग्निटी पुराण अजून चालू कसं नाही झालं? आई, तू एक काम कर ना. तू मला सांगण्यापेक्षा दादाला सांग ना. तसंही तो तुझं सगळंच ऐकतो ना. मला त्याचा अभिमान आहे. तो आमच्या शब्दाच्या बाहेर कधीच नाही. हा, आता राजकारणात त्याला जाण्यात इंटरेस्ट नाहीये, पण तोही वाटेल हळूहळू. त्यांनी आमच्या मर्जीच्या विरुद्ध कधीच काही केलं नाही आणि कधी काही करणारही नाही. आणि तेजू, आपल्या घराण्याचं नाव आणि रावसाहेबांची राजकारणातली पकड घट्ट होण्यासाठी आपण त्यांना हातभार नको का लावायला? बरं मावशी, चल आपण सोबतच जाऊया. मी ताईसाहेबांना विचारून येते. अगं नको, पिंट्याला बोलवलंय, तू आला की आम्ही दोघी त्याच्या बरोबर जातो. पावसा पाण्याचे दिवस आहे, तू आपली वेळेवर घरी जा. आमच्यामुळे तुला खुळं मानव. जा. वय, येते. ये. हळूहळू दुखते का पाय? अगं हळू. काय मग, पाय कसा आता? आता थोडं बरं आहे. म्हणजे अजून पूर्ण बरा झालेला नाहीये? ठीक आहे, मी ड्रायव्हरला सांगितलंय, तो तुम्हा तिघींना गाडीने घरी सोडेल. पर कशाला उगाच छोटे मालक? उगाच वगैरे काही नाही. तुम्हाला आधाराशिवाय चालता येत नाही. कशा जाणार आहात तुम्ही? नको जे, पिंट्याला बोलवलंय, तू आला की आम्ही दोघी जातो. हा, मग पिंट्याला सांगा तू येऊ नकोस म्हणून, पण तुम्ही गाडीनेच. नाही नको, उगाच कशाला तुम्हाला त्रास नाही. आणि तुम्ही जो बाम दिला होता ना त्यामुळे त्याच्या पायाला आता आराम पडलाय एकदम. आम्ही जाऊ जे आमच्या. सरला मोशी, बाहेर पाऊस पडतो, तुम्ही यांना घेऊन जा, ठीक आहे, पण चालता चालता यांचा पाय घसरला आणि अजून काही लागलं तर काय करणार आहात तुम्ही? माझा ऐका, गाडीनेच जा, 5 मिनिटात घरी पोहोचा आणि यांना आराम सुद्धा मिळेल. नाही जी, पण हे बघा, तुम्ही उगाच काही मनात आणू नका. तुम्ही दररोज गाडीने घरी जाताय का? नाही ना. आज यांच्या पायाला लागलंय म्हणून सोडतोय आणि आहे आपल्याकडे सोय, तो उगाच त्रास कशाला?
बाहेर ड्रायव्हर थांबलाय, तुम्ही गाडीने जा. उपकार झाले जे. चल. येतो जे. हं.